नमस्कार मंडळी. तर 2 दिवसापूर्वीच भाऊबीज झालेली आहे. सो भाऊबीजेसाठी मी तयार होतेय. हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा राहिला होता, सो म्हटलं आत्ता शेअर करावा, कारण की फोटोज उशिरा आले माझ्याकडे आणि त्यानंतर मलाही थोडा वेळ मिळाला नाही. सो म्हटलं आत्ता तुमच्यासोबत शेअर करावं. 2 मिनिटाच्या फोटोजसाठी किंवा 2 मिनिटाच्या त्या ओवाळणीसाठी आपण मुली ज्या आहेत त्या खूप सजत असतो. स्वतःच्या आवडीने, निवडीने अशा सजत असतो. मग ते लिपस्टिक लावणं असू दे, नुसतं कॉम्पॅक्ट लावणं असू दे किंवा छान मेकअप करणं असू दे, या सगळ्या गोष्टी आपण करत असतो. तर मी इथे बर्वाचे प्रोडक्ट्स वापरलेले आहेत. बर्वाचं क्रीम आहे, फाउंडेशन आहे आणि नंतर मी बर्वाची लिपस्टिकसुद्धा लावणार आहे. ती मला सूट होते की नाही हे तुम्ही नक्की सांगा मला. आणि कसा ग्लो दिसतोय बघा चेहऱ्यावर. इन्स्टंट ग्लो हवा आहे त्यासाठी आपण हे करतो. आणि आता मी ड्रेस वगैरे चेंज केला आहे, तर आता हेअर्सची बारी आहे. हेअर्स खूप गळतात, त्यामुळे मला थोडी हेअरस्टाईल चेंज करावी लागते दरवेळेला. अरे, भांग तर नीट पाडलाच नाही. या सगळ्या गोष्टी आहेत जे केसांच्या बाबतीत मी खूप थोडी सेन्सिटिव्ह आहे. टिकली लावलेली आहे. आता गरम पण होत आहे, ह्या गोष्टी गरमीत नको वाटतात, केस मोकळे केस वगैरे. पण म्हटलं आता एखाद दिवस आहे, थोडा वेळासाठी आहे. रक्षाबंधनाला माझ्या दादाने दिलेले कानातले मी घालते इथे. सो म्हटलं आता केस मोकळे सोडलेत तर मग छान असे लोमटे इयरिंग्स घालावेत. सो मी ते घातलेले आहेत आणि आता केस बांधू की नको ह्या गोष्टीवर मनात चर्चा होत असताना लिपस्टिक लावायला सुरुवात केलेली आहे मी. जसं मी तुम्हाला म्हणाले, बर्वाची लिपस्टिक मी लावलेली आहे. सो केस बांधलेलेच आहेत शेवटी. सोनियाच्या पाटी उचलल्या छोटी ओवाळी ते भाऊराया रे, पिढ्या बहिणीची रे वेडी माया, असं गाणं म्हणत मी दोन्ही भावंडांना ओवाळलंय. आणि दोन्ही मोठे असल्यामुळे दोघांच्या पाया सुद्धा पडलेले आहे. सो हे माझ्या सर्वात मोठ्या भावाने दिलेलं छानसं गिफ्ट आहे. मला फार आवडलं हे. नंतर दुसऱ्या भावाचा नंबर लावला आहे मी. सो त्याला पण छान ओवाळलंय. त्याला गोड आवडतं म्हणून त्याला जास्तीत जरा गोड भरवलेलं आहे. सो हे दादाने दिलेलं मला गिफ्ट आहे. अशा रीतीने माझी भाऊबीज झालेली आहे आणि नेक्स्ट भाऊबीजेला लोकेशन चेंज असेल. सर्वांना पुन्हा एकदा हॅपी दिवाळी. बाय.